मात्र मी गेलेलो आहे. कारण त्यांचा आणि माझा संबंध जर पाहिला, कधी कधी मित्र जोडण्याकरता वयाची मर्यादा नसते. यांचा माझा संबंध जर पाहिला, यांचं वय जास्त होतं, मी लहान होतो, पण आमचं संबंध मित्रासारखे. एखाद्या कीर्तनामध्ये मी मला जर पाहिलं, आई जशी लेकराला शोधते तशी मारुती बाबा मला शोधायचे. लक्षात घ्या, माझ्याजवळ मस्करी करायचे, गप्पा मारायचे. आणि अशाच गप्पा मारता मारता एक दिवस म्हटले, जर मी गेलो तर माझ्या मैताला आला नाहीस आणि उत्तर करायला आला नाहीस तर तुला झोपू देणार नाही. मला पहिलं धडकी भरली, टेन्शन वाढायला लागलं माझं. आणि नेमका त्यांचा ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला नेमका पोलादपुरात होतो. मृत्यूच्याही वेळेला आलो आणि उत्तर कार्याला मग विचारलं, कीर्तन कोण करेल? ते म्हटले, कीर्तन तुझं झालं पाहिजे. मग थोडा आमचा विनोदाचा भाग चालू झाला. म्हटलं, जर कीर्तन दुसरं कोणाला तरी सांगू. नाही, तूच कीर्तन कर. मग म्हटलं, तुम्ही कीर्तन करायला सांगताय तर मी पैसे घेणार नाही. ते म्हटले, तू घेशील का न घेशील हे बघायला मी राहणार नाही, पण मी सांगितलं बाबा घेणार नाही. म्हटली, तुझी इच्छा. आणि म्हणून मी ठाम निश्चय केला की आपण दिलेलं वचन आहे, त्यामुळे सेवा जरी केली तरी 1 रुपया घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे. म्हणून अशा असणाऱ्या पवित्र महात्म्यांच्या मृत्यूच्या पलीकडे ज्याने आपले जीवन परिक्रमणा, वारकरी नव्हते, पण कुठं कीर्तन भजन असलं तर टोपी, सदरा आणि धोतर घातल्याशिवाय कधी गेले नाही. लक्षात घ्या, आवड होती. कधी कधी मी मस्करीत म्हणायचो, आता तुम्ही उमरीला जाल का? अरे म्हटले, कधी कधी हात पकडला तर सोडत नव्हती. एवढ्या अंगामध्ये बळ होतं, शक्ती होती, वय झालेलं होतं. पण त्या दिवशी तर पराकाष्ठा केली. मृत्यूच्या महिनाभर अगोदर म्हटलं, नाही तुम्हाला जमणार. मला म्हटले, चालला कुठं? म्हटलं, वर महादेवा आजोबांना पाण्याकरता. म्हटले, चल. आणि धड चालता येत नव्हतं तरी माझ्या बरोबर वरती गेले. कुठं? आजोबांच्या घरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणसं जी होती ती माणसं निडर होती. त्यांनी केलेलं कर्म शुद्ध होतं, चोख होतं. म्हणून अशांच्या जीवनामध्ये भय नावाची वस्तू राहिली नाही. आणि असा हा पवित्र महात्मा आज या कुटुंबाचा, या घराचा निरोप घेऊन आज परलोकामध्ये गमन करत आहे. हा प्रवास सुखाचा व्हावा, चांगला व्हावा याच्या करता आपल्या वारकरी संप्रदायाचा आश्रय धरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन, भजन, देवाचं नामचिंतन केलं जातं. आणि त्याच निमित्ताने आज हे चाललेलं कीर्तन आहे. विठ्ठल